नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 8 मार्च जागतिक महिला दिनाचं भाषण कसं करावं याबद्दलचीच माहिती सांगणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे, मी गेली 3 वर्ष महाराष्ट्र राज्यातील सर्व तमाम माझ्या व्ह्यूअरला सूत्रसंचालन आणि भाषण कसं करावं हे दररोज निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनं शिकवत आहे. हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी माझ्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. आदरणीय अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय भगिनींनो व बंधूंनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे, कारण आज आपण 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. सर्वप्रथम येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक महिला भगिनीला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसते, तर ती संपूर्ण समाजाची शक्ती असते. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक नात्यांमधून ती आयुष्यभर प्रेम, त्याग आणि कर्तव्य यांची शिकवण देत असते. एक सुंदर मराठीमध्ये म्हण आहे, ती म्हणजे एक सुशिक्षित स्त्री म्हणजे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होण्याची हमी. आणि आजची स्त्री शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि अंतराळ या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या देशातील कल्पना चावला यांनी अंतराळात जाऊन संपूर्ण जगाला भारतीय स्त्रीची ताकद दाखवून दिली. तसेच मेरी कोम यांनी अनेक अडचणींवर मात करून बॉक्सिंगमध्ये जागतिक कीर्ती मिळवली. इतिहास पाहिला तर स्त्रियांनी समाज परिवर्तनात मोठी भूमिका बजावली आहे. आपल्या महाराष्ट्रातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. त्या काळात समाजातील विरोध सहन करूनही त्यांनी मुलींना शिक्षण दिलं. त्यामुळेच आज हजारो लाखो मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या आहेत. मित्रांनो, पूर्वी स्त्रीला केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित ठेवले जात होते, पण आजची स्त्री ही आत्मविश्वासानं विविध क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. ती डॉक्टर, अभियंता, अधिकारी, शास्त्रज्ञ, उद्योजिका आणि राजकारणी म्हणून देश घडवत आहे. परंतु अजूनही समाजात काही ठिकाणी महिलांवर अन्याय, भेदभाव आणि असुरक्षितता दिसून येते. त्यामुळं महिला दिन फक्त एक दिवस साजरा करून चालणार नाही, तर वर्षातील प्रत्येक दिवस महिलांचा सन्मान राखणारा असायला हवा. समाजाची खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा स्त्री पुरुष समानतेनं पुढे जातील, कारण 2 चाकांवरच गाडी चालते. त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्या सहकार्यानंच समाजाची गाडी पुढे जाऊ शकते. मित्रांनो, शेवटी मी एवढंच म्हणेन, नारी तू केवळ अबला नाहीस, नारी तू केवळ अबला नाहीस, तू तर शक्तीचा महासागर आहेस. तुझ्या कर्तृत्वानंच समाज आणि राष्ट्र उज्ज्वल बनते. चला, आजच्या या महिला दिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया. स्त्रियांचा सन्मान करू, त्यांच्या हक्कांचं रक्षण करू आणि त्यांना प्रगतीची समान संधी देऊ. या शब्दांसह मी माझे 2 शब्द येथेच थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, कसं वाटलं जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी हे भाषण आवडलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. उत्कृष्ट, छान अशा पद्धतीचे वेगवेगळे आपले अभिप्राय द्या आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलशी आपण जोडलेले राहा. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला पुढे वाटचाल करण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.